पुराने कामठी पुलिस स्टेशन के सोनार ओली इलाके में स्थित बालाजी ज्वेलर्स की दुकान में दो अज्ञात महिलाओं ने गहने खरीदी करने के बहाने चोरी कर ली। यह घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई। पुलिस ने दोनों महिलाओं को हिरासत में ले लिया है। बालाजी ज्वेलर्स की दुकान पर दो अज्ञात महिलाएं आई। उस समय दुकान के मालिक ऋतिक गुरव ग्राहकों को सामान दिखा रहे थे। इन दोनों महिलाओं ने उनसे बालियां और नथनी दिखाने को कहा। ऋतिक उन्हें गहने दिखाने लगे। उस समय इन दोनों महिलाओं ने ऋतिक को बातों में उलझाए रखा और चालाकी से दोनों बालियां और नथनियों को छुपाकर पर्स के नीचे रख दिया। 2 दिन बाद जब ऋतिक को इस बात का पता चला तो उन्होंने सीसीटीवी चेक किया। दोनों महिलाएं सामान चुराते हुए साफ नजर आई। इसके बाद दुकान के मालिक तुरंत पुलिस स्टेशन पहुंचे और पुलिस को सीसीटीवी और इस संबंध में पूरी जानकारी दी। पुलिस ने सीसीटीवी की मदद से दोनों महिलाओं को हिरासत में ले लिया। पुलिस उनसे चोरी हुई सोने की वस्तुओं के बारे में पूछताछ कर रही है। 17 तारखेला आधी ते महिला आली होती, एकटी आली होती। तिने मला नोज रिंग दाखवा असे म्हटले आणि एक नोज रिंग ती पसंत करून गेली। मग नंतर दुसऱ्या दिवशी घेऊन पण गेली पैसे देऊन। मग 20 तारखेला आपल्या मुलीला आणला, म्हणजे असं सांगितलं की ती माझी मुलगी आहे। त्या दिवशी म्हणे मला अजून नोज रिंग्स पाहिजे, इयरिंग पाहिजे, हे वस्तू दाखवा, ते वस्तू दाखवा, आमच्या इथे लग्न आहे, आम्हाला हे बनवायचं आहे। तर मी त्यांना डब्यातून खोलून इयरिंग आणि नोज रिंग दाखवल्या। तर ते एक दोन्ही खूप म्हणजे कन्फ्यूज करायचे का हे वस्तू कितीची आहे हे, आणि लावून बघत होते। 10 वेळा टर्न होत होते मिरर मध्ये। तर तसं करता करता याचं वजन बघा, हे कितीचं आहे, हे कितीचं आहे करताना त्यांनी 2-4 जोडी इयरिंग खालून बोलता बोलता असे मला गोष्टीत गुंतवून अशा हातात खालून पर्सच्या खाली टाकून दिले आपले। त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कामठी परिसरामध्ये राहणाऱ्या दक्ष नागरिकांना फुटेज प्राप्त झाले आणि त्यांनी त्याची जशी माहिती दिली आणि आपल्या लोकांनी पाळत ठेवली। तर ती जी महिला आपल्याला फुटेजमध्ये दिसत आहे त्या महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तिच्याकडे चौकशी सुरू आहे आणि लवकरच गुन्ह्यामध्ये गेलेला सगळा मुद्देमाल हस्तगत करण्यात येईल।